निवड श्रेणी. स्टाफरूममध्ये बसून विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासत होतो, तेवढ्यात आमचे लॅब अटेंडंट चावरे मामा स्टाफरूममध्ये आले व मला म्हणाले, "मानकर सर, तुम्हाला प्राचार्याने ऑफिसमध्ये बोलावलं आहे." मी वही पेन बंद केला आणि ऑफिसमध्ये आलो. "मानकर सर, तुम्हाला निवड श्रेणीचं सेवांतर्गत प्रशिक्षण आलं आहे. ती ऑर्डर ताब्यात घ्या आणि जाताना रिलीव्ह ऑर्डर घेऊन जा," प्राचार्य म्हणाले. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांनाच पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक होता येत नाही. निदान पगारात तरी वाढ मिळावी यासाठी 12 वर्षानंतर शिक्षकाला वेतनामध्ये वरिष्ठ श्रेणी आणि 24 वर्षानंतर वेतनामध्ये निवड श्रेणी देण्यात येते. परंतु यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. माझी सेवा 24 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मला निवड श्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण करणे गरजेचे होते. प्रशिक्षणाचे ठिकाण महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी होते. सदरचे प्रशिक्षण एकूण 45 दिवसाचे होते. त्यापैकी पहिले 10 दिवस महावीर कॉलेजमध्ये लेक्चर्स होती आणि नंतर उरलेल्या दिवसामध्ये काही फाईल्स सबमिट करायच्या होत्या. त्या दिवशी कॉलेजमध्ये लेक्चर चालू होते. या वयात लेक्चर्स खरोखरच बोर होत होती, पण इलाज नव्हता. शरीरानं तरी वर्गात हजर राहावं लागत होतं. तास चालू असताना माझ्या शेजारी बसलेल्या एका शिक्षकाकडे बघून मी म्हणालो, "सर, हळूच जाऊन आपण चहा घेऊन येऊया काय?" ते शिक्षक मला पटकन म्हणाले, "माझ्या मनातले बोललात तुम्ही." आणि आम्ही दोघे मागच्या बाजूने जाऊन एका चहाच्या टपरीवर चहा घेतला. मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. "मी पोळ सर, गाव मुरगुड." मग मात्र आम्ही दररोजच एका बाकावर शेजारी शेजारीच बसू लागलो. चहा, नाश्ता, CBSला गाडीला जाणे एकत्रच सुरू झालं. 10 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. नंतर सर एके दिवशी मला म्हणाले, "तुम्ही ज्या ठिकाणी सबमिशनचं काम टायपिंगला देणार आहात, त्या ठिकाणी माझं पण काम टायपिंगला द्या." त्यामुळे त्या कामाच्या निमित्तानं सर आमच्या गावाला म्हणजे सरवड्याला वारंवार येऊ लागले. एके दिवशी मी काही कामानिमित्त मुरगुडला गेलो असता पोळ सरांचं घर शोधून काढलं. घरी गेलो तर पोळ सर घरी नव्हते. वहिनी घरी होत्या. मी त्यांना सांगितलं, "मानकर सर आले होते म्हणून सांगा." आणि मी परत जायला निघालो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, "अहो, काहीतरी चहा सरबत घेऊन जा. सर घरी आल्यानंतर मला ओरडतील." अशा तऱ्हेनं पोळ सर आमच्या सहवासात आले आणि आमच्या कुटुंबाचे एक मित्रच बनले. सबमिशन झालं. आता मी निकालाची वाट आणि येणाऱ्या प्रमाणपत्राची वाट पाहत होतो. विशेष म्हणजे काही दिवसातच सर्वांची प्रमाणपत्रे आली, पण माझं प्रमाणपत्र आलं नाही. सदरचे प्रशिक्षण SSC बोर्डानं घेतलं होतं. त्यामुळे मी SSC बोर्डात जाऊन माझं प्रमाणपत्र आलं नाही याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी मला एक अर्ज करावयास सांगितला. तो अर्ज 2 प्रती तयार करून मी एकावर पोच आणली. काही दिवस असेच गेले, पण माझं प्रमाणपत्र काही आलं नाही. मी पुन्हा SSC बोर्डात गेलो. तेव्हा त्यांनी मला SSC बोर्डाच्या पुणे येथील कार्यालयाकडे चौकशी करण्यास सांगितलं. मी समक्ष पुण्याला SSC बोर्डामध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले, "तुमचं प्रमाणपत्र आम्ही कोल्हापूर विभागाकडे पाठवलं आहे." मी तिथल्या रजिस्टरवरील कुरिअरची तारीख आणि डिटेल्स घेऊन घरी आलो. कोल्हापुरातील SSC बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना पुण्याहून कुरिअर पाठवल्याची तारीख सांगितली. तेव्हा तेथील क्लार्क मला म्हणाले, "जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील एका क्लार्कनं तुमचं प्रमाणपत्र नेलं आहे." त्यांनी मला त्या क्लार्कची स्वाक्षरी दाखवली. मी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील त्या क्लार्ककडे गेलो. प्रथम त्यानं कानावर हात ठेवले. "मी काही तुमचं प्रमाणपत्र आणलेलं नाही." मी त्याला SSC बोर्डात त्याचं नाव, स्वाक्षरी आणि तारीख असल्याचं सांगितलं. तेव्हा त्याने प्रमाणपत्र SSC बोर्डातून आणल्याचं कबूल केलं. कपाटामध्ये शोधाशोध केली, पण त्याला ते सापडलं नाही. त्यानं मला 4 दिवसानंतर यायला सांगितलं. मी जिल्हा परिषदेमध्ये त्या क्लार्ककडे बऱ्याच फेऱ्या मारल्या, पण त्याला प्रमाणपत्र काही सापडलं नाही. शेवटी मी त्याला म्हणालो, "तुम्ही जर माझं प्रमाणपत्र मिळवून दिलं नाही, तर त्याचे परिणाम फार गंभीर होतील."
तेव्हा त्यांनी मला एक पर्याय सांगितला. SSC बोर्डाकडे आपण 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट पाठवला तर प्रमाणपत्र डुप्लिकेटमध्ये मिळू शकते. मी त्याला सांगितलं, प्रमाणपत्र तुम्ही हरवलंय, पैसे तुम्ही भरून ड्राफ्ट पाठवा. त्याप्रमाणे त्यांनी ड्राफ्ट पाठवण्याचं कबूल केलं. काही दिवस असेच गेले, पण त्यानं ड्राफ्ट काही पाठवला नाही. नंतर मी पुन्हा त्याला या प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली. तुम्ही जर माझं प्रमाणपत्र मिळवून नाही दिलं तर मी तुमच्यावर केस करीन, मी कावून म्हणालो. तेव्हा त्यांनी 500 रुपयाचा ड्राफ्ट SSC बोर्डाकडे पाठवला. काही दिवसानंतर SSC बोर्डाकडून पत्र आलं, आपण प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे, त्यासाठी पाठवलेले 500 रुपये पोचले, पण त्या प्रमाणपत्रासाठी 1000 रुपये पाठवावे लागतात. तरी उरलेल्या 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट परत पाठवावा. ते पत्र मला क्लार्कनं दाखवलं. आता जास्त आणण्यात काही अर्थ नाही असं ठरवून उरलेल्या 500 रुपयाचा ड्राफ्ट मी स्वतः SSC बोर्डाकडे पाठवला. काही दिवसानंतर प्रमाणपत्र आलं. ते कोल्हापूर विभागाकडे आलं होतं. मी कोल्हापूर विभागातील SSC बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रमाणपत्राची मागणी केली. तेव्हा ते म्हणाले, मुख्याध्यापकांचे अथॉरिटी पत्र घेऊन या, म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. मी पुन्हा राधानगरला जाऊन मुख्याध्यापकांचं पत्र आणलं आणि ते ऑफिसमध्ये देऊन प्रमाणपत्र ताब्यात घेतलं. आता यामध्ये मला जो निष्कारण मनस्ताप झाला, त्यात चूक कुणाची आणि शिक्षा कुणाला? धन्यवाद.